एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी सहस्थापना केलेल्या परंतु नंतर कायदेशीर कारवाई केलेल्या ओपन एआय कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी $97 अब्ज ची बोली लावली आहे. तथापि सीईओ सॅम अल्टमन यांनी ही ऑफर त्वरित फेटाळून लावली आणि थेट नाही धन्यवाद असे उत्तर दिले. ओपन एआयच्या सीईओ सॅम अल्टमन यांनी ही ऑफर का धुडकावली, जाणून घेऊयात यामागची इनसाइड स्टोरी. नमस्कार, मी सुरेश. इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत करतो. मंडळी, टेक अब्जाधीश एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा ओपन एआय खरेदी करण्यासाठी $97 अब्ज ची ऑफर देऊन पुन्हा चर्चेत स्थान मिळवलं आहे. ही एआय कंपनी त्यांनी सहस्थापना केली होती, परंतु नंतर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. तथापि सीईओ सॅम अल्टमन यांनी हा प्रस्ताव त्वरित नाकारला आणि नाही धन्यवाद असे उत्तर दिले. या उलट त्यांनीच एलॉन मस्कला ऑफर दिली की जर तुम्हाला रस असेल तर आम्ही ट्विटर $9.74 अब्ज मध्ये खरेदी करण्यास तयार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार मस्क आणि गुंतवणूकदारांच्या एका गटाने ओपन एआयच्या बोर्डशी संपर्क साधून कंपनीचा ताबा घेण्याची आणि ती तिच्या ना नफा या मुळाकडे परत आणण्याची ऑफर दिली. मस्कचे वकील मार्क टोबेरॉफ म्हणाले, जर सॅम अल्टमन आणि सध्याचे बोर्ड ओपन एआय पूर्णपणे नफ्यासाठी असावे असे वाटत असेल तर अशा अभूतपूर्व तंत्रज्ञानावरील नियंत्रण गमावल्याबद्दल चॅरिटी संस्थेला भरपाई देणे योग्य राहील. या आग्रहानंतरही ओपन एआयने मस्कच्या ऑफरमध्ये रस दाखवला नाही, ज्यामुळे दोन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांमधील असलेला वाद आणखी तीव्र झाला. 2024 मध्ये ओपन एआय विरुद्ध 2 खटले दाखल केल्यानंतर मस्कचा अयशस्वी ताबा घेण्याचा प्रयत्न आला होता. पहिला खटला जुलै 2024 मध्ये मस्कने ओपन एआय वर त्यांचे मूळ ना नफा हे ध्येय सोडून कॉर्पोरेट हितसंबंधांना प्राधान्य दिल्याचा आरोप करत खटला दाखल केला. त्यानंतर असा दावा केला आहे की कंपनीचे एआय संशोधन मानवतेला फायदा होण्याऐवजी नफा मिळवणाऱ्या संस्थांकडून नियंत्रित होण्याचा धोका आहे. दुसरा खटला ऑगस्ट 2024 मध्ये मस्कने ओपन एआय वर नफा वाढवण्यासाठी कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे एजीआय विकसित केल्याचा आरोप केला आहे आणि कंपनी रॅकेटियरिंग मध्ये सामील असल्याचा आरोपही केला आहे. ओपन एआय बद्दल मस्कचा असंतोष कॅप्ड प्रॉफिट मॉडेलकडे वळल्यामुळे उद्भवतो, जो तो मूळतः समर्पित असलेल्या ना नफा दृष्टिकोनापासून दूर गेला आहे असे त्यांचे मत आहे. मंडळी, एलॉन मस्क आणि ओपन एआय यांच्यातील सुरू असलेला संघर्ष नैतिकता, नफा आणि कॉर्पोरेट नियंत्रण यांच्याबाबत एआय उद्योगात खोलवरचा तणाव अधोरेखित करतो. सॅम अल्टमन यांच्या नेतृत्वाखाली ओपन एआय त्यांचे एआय संशोधन पुढे नेत असताना मस्क कायदेशीर कारवाई, सार्वजनिक टीका किंवा अधिग्रहण या प्रयत्नांद्वारे त्यांच्या आव्हानांच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.